तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो कसं काय मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही आपलं थंबनेल बघितलं आहे मित्रांनो, त्यामुळे आपलं थंबनेल बघितलं त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओवरती क्लिक केला आहे मित्रांनो. हे सांगू शकतो मित्रांनो कारण की आजचं थंबनेल्स एकदम ते थंबनेल्सचं जे बॅनर आहे मित्रांनो, जे पोस्टर बनवलं आहे मित्रांनो, एकदम खतरनाक पद्धतीने असं बनलेलं आहे मित्रांनो. फुल एकदम HD क्वालिटीमध्ये खतरनाक असं सिनेमॅटिक इफेक्ट वगैरे दिलेलं नाही का मित्रांनो. ते एकदम जबराट आज बनलेलं आहे मित्रांनो. तर ते जबराट सिनेमॅटिक पोस्टर मी कसं बनवलं तर हे सर्व काही माहिती वगैरे डिटेल्स तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमध्ये दिलेले नाही का मित्रांनो. तर आपला व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला आहे, आपलं पोस्टर कसं झालं आहे. मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल फोनमध्ये बनवलं आहे मित्रांनो. तर ते फोनमध्ये कसं बनवायचं, तर इफेक्ट वगैरे कसं मारायचं हे आपण पुढे बघू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल झाला तर टेलिग्राम चॅनल जॉईन जा, कारण की त्याला जे काय मटेरियल वगैरे असतं ते फुल HD क्वालिटीमध्ये आपण तिथं अपलोड करत असतो. तिथून तुम्ही एकदम इझी पद्धतीने ते डाउनलोड करू शकता नाही का. आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम ID फॉलो नसाल तर इंस्टाग्राम ID फॉलो करून घ्या. तिथे जे काय तुमचे क्वेश्चन वगैरे असेल ते मला DM करा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. चला मित्रांनो, आपण आपला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले मित्रांनो पिक्सार्ट ॲप ओपन करायचं आहे. पिक्सार्ट ॲप ओपन केल्यानंतर इथं बॅकग्राऊंडच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंडच्या ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर जे व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड आहे तिथं आपण इथं ॲड करून घेऊ. व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर मित्रांनो याची साईज मोठी करायची आहे. साईज मोठी करण्यासाठी मित्रांनो क्रॉप टूलवरती क्लिक करायचं आहे. क्रॉप टूलवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो क्रॉपवरती ऑप्शन आहे, क्रॉपवरती जायचं आहे. जी इंस्टाग्रामची साईज आहे ती इंस्टाग्रामची साईज आपण इथं ॲड करू. इंस्टाग्रामची साईज ॲड केल्यानंतर मित्रांनो जे काय आपलं व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड इथं रेडी झालेले आहे. ते रेडी झाल्यानंतर मित्रांनो यासाठी बॅकग्राऊंड आपल्याला इथं ॲड करण्यासाठी इथं स्क्रॉल करून ॲड फोटोचं ऑप्शन आहे, ॲड फोटो ते क्लिक करायचं आहे. ॲड फोटो ते क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो जे आपण काय बॅकग्राऊंड दिलं मित्रांनो ते तुम्हाला मी बॅकग्राऊंड टेलिग्रामवर टाकलं मित्रांनो, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. बघू शकता अशा प्रकारचे काय बॅकग्राऊंड आपण इथं असं बॅकग्राऊंड इथं ॲड करू. अशा प्रकारे बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर बघू शकता आपलं बॅकग्राऊंड इथे ॲड झालेलं नाही का. बॅकग्राऊंड ॲड झाल्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं की आपलं फोटो जे का आपला मॉडेलचा फोटो आहे तो आपण फोटो इथं ॲड करून घेऊ. अशा प्रकारे मी आपला मॉडेलचा फोटो इथं ॲड केला आहे. अशा प्रकारे याला थोडं मोठं करून घेतलं, मग अशाला थोडं खाली करून टाकू. अशा प्रकारे आपल्या मॉडेलचा फोटो मी इथं ॲड केला आहे. मॉडेलचा फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो जे काय रेड मागं बॅकग्राऊंडमध्ये रेड कलरचं टेक्स्चर असते ते आपल्याला ॲड करायचं आहे. टेक्स्चर ॲड करण्यासाठी आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है, ॲड करून अशा प्रकारे म्हणजे ते ॲड करून घेतो. आगे बोलो. अशा प्रकारे मी टेक्स्चर दिले मित्रांनो. ते टेक्स्चर इथं मोठं करून घेतो. थोडंसं ते येलो कलर आपण घ्यायचं, कलर कसं चेंज करायचं ते पण तुम्हाला सांगतो. असं मोठं करून घेतो. मोठं केल्यानंतर असं मोठं झालं आहे सर इकडे सरकून घ्यायचं. सरपडल्यानंतर बघू असं थोडं खाली मोठं करू, नंतर मोठं करू. खाली झाल्यानंतर बघू शकता ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आहे. ॲडजस्टमेंट गेल्यानंतर इथं सुद्धा हमवरती जायचं. हमवरती यायचा कलर असा नॉर्मल असा रेड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा कलर रेड झाल्यानंतर बघू अशा प्रकारचा कलर रेड झाल्यानंतर बघू शकता मित्रांनो आता बेंडिंग मोड करायचं. बेंडिंग मोड करायचं, बेंडिंगमध्ये जायचं मित्रांनो. बघू शकता आपली मी कोणतं चांगलं डार्क मला डार्कचा म्हटलं डार्क आपण ॲड करून अशा प्रकारे नाही का बरोबर आपला जे काय आपल्या फोटो वगैरे तर आपल्या फोटोवरती पण नॉर्मल आलेलं आहे. अशा प्रकारे तर आपलं इथं ॲड झालं. आपण थोडंसं नॉर्मल नाही कसं करू अशा प्रकारे ते इथं असं ॲड झालं नाही का. जे काय आपला फोटोचा इफेक्ट वगैरे तो इथं ॲड झाला. अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर बघू शकता आता आपल्याला फोटोला इफेक्ट दिसतं मित्रांनो. फोटोला ग्लो इफेक्ट देत आहे. तर ग्लो इफेक्ट देण्यासाठी मित्रांनो काहीच नाही करायचं आहे. शेपमध्ये जायचं आहे. शेपमध्ये गेल्यानंतर इथं चौकोन असं सिलेक्ट करायचं आहे. चौकोन सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथं असं ॲडजस्ट करून घेऊ आपण. ॲडजस्ट केल्यानंतर याचा कलर चेंज करून घ्यायचा. कलर चेंज करायचा आपल्याला रेड पाहिजे, रेड कलर करून घ्यायचा. रेड कलर केल्यानंतर मित्रांनो वरती इरेजरचं ऑप्शन आहे. इरेजरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. याला इन्व्हर्ट करायचं आहे. इन्व्हर्ट केल्यानंतर मित्रांनो ब्रशची साईज आपल्याला थोडी छोटी करून घ्यायची. 35 साईज करून घ्यायची. 35 साईज केल्यानंतर याची पण ऑपेसिटी पण थोडी कमी करून घ्यायची. ऑपेसिटी मी 50 अशी 47-50 ऑपेसिटी अशी सेट केली. हार्डनेस मित्रांनो थोडीशी हार्डनेस कमी करून घेऊ.
त्याच्यानंतर मी त्या फोटोला असं झूम करायचं. फोटोला झूम केल्यानंतर बघू त्याची बॉर्डरला आहे अशी बॉर्डर अशी मारून घ्यायची नाही का, जी काय आपली खुर्ची वगैरेची बॉर्डर नाही अशी बॉर्डर मारून घ्यायची. अशी बॉर्डर बघू शकता अशी वगैरे एकदम हलकी हलकी हाताने अशी बॉर्डर मारायची. अशी वगैरे मी बघतोय अशी बॉर्डर आपण मारली. थोडी थोडी मारून घेऊ. आधी झाली याला आपण इरेज करायचं. म्हणजे इरेज करण्यासाठी साईज वाढवायची कमी करायची. आपण नॉर्मल इरेज करून टाकून साईजला पण ठीक अशा प्रकारे इरेज झाली. आणि आपली शॉर्ट लागली. शॉर्ट लागल्यानंतर मित्रांनो याला परत बेंडिंग मोड घ्यायचं. बेंडिंग मोड गेल्यानंतर आपण तिकडे डायरेक्ट मित्रांनो बघायचं त्याशिवाय ॲड करून घ्या. आणि चांगलं म्हणून इथे मी आपल्यासाठी ॲड केलेली का त्या ॲड केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्या फोटोला इफेक्ट आला. मित्रांनो फोटोला पण एकदम खतरनाक असा इफेक्ट आलेला नाही का मित्रांनो. बघू अशा प्रकारे फोटोला इफेक्ट आला. फोटोला इफेक्ट आल्यानंतर मित्रांनो जे काय आपल्या पुढचं स्टेप केलं मित्रांनो ती स्टेप करण्यासाठी मित्रांनो परत ॲड फोटो ते क्लिक करायचं. जे काय आपलं टेक्स्ट वगैरे घेतलेलं नाही का मित्रांनो तो टेक्स्ट आपण ॲड केला मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारे आपला जो टेक्स्ट बनवला मित्रांनो खतरनाक रेड कलरमध्ये तो टेक्स्ट आपण टाकतो. याला नॉर्मल सर्व करून घ्यायचं. सर्व केल्यानंतर इथे बघू शकता अशा प्रकारे याला घेऊन जाऊ. याला बॅक करून टाकू. अशा प्रकारे आपला टेक्स्ट इथं अशा प्रकारे आपला टेक्स्ट पण इथं खतरनाक पद्धतीने ॲड झाला. टेक्स्ट ॲड झाल्यानंतर बघू शकता अजून एक इमेज घेतली मित्रांनो. ते फोटोची इमेज एक असं ना हे आता झालं इथं मित्रांनो अजून एक हे घेतलं मित्रांनो. जर आपलं थोडं नेट ऑन करून घेऊ. आपलं नेट ऑन केल्यानंतर मित्रांनो बघू शकतो तिला स्टिकरवर जायचं आहे. स्टिकरवरती गेल्यानंतर सर्च करायचं. म्हणजे सर्च ऑप्शन जायचं. सर्च घेतलं मनी सर्च करायचं आहे. मनी सर्च बघू शकता अशा प्रकारे मनीची खूप सारी PNG वगैरे भेटून जाईल. त्यातली मी एक अशी कशाची PNG घ्यायची त्याला अशी झूम करायची नाही अशी नॉर्मल अशी झूम करून घ्यायची. याला अशी मी झूम करतो इथं. झूम केल्यानंतर मित्रांनो बघू शकता इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर ब्लरचं ऑप्शन जायचं. ब्लर मोशन ब्लर करून घ्यायचं. मोशन ब्लर केल्यानंतर अशा प्रकारे इफेक्ट येईल त्याला. अशा प्रकारे पैशाचे इफेक्ट पडताना नाही असं दाखवलं. इफेक्ट ॲड झाल्यानंतर परत जरी इमेज करायचं स्टिकर जायचं. स्टिकर केल्यानंतर थोडं स्क्रोल करत राहायचं अशा प्रकारे करत राहायचं. थोडं दिसेलच. दुसरी एक इमेज घेतली. एक इमेज घेतली पैसे घेतली. आपण इमेज इथं ॲड करून घेऊ अशा प्रकारे. इमेज इथं आपण घेतली. इमेज ॲड करून घेऊ अशी ॲडजस्टमेंट जायचं. ॲडजस्टमेंट जे ब्राईटनेस आहे हा ब्राईटनेस कमी करून घ्यायचा. ब्राईटनेस कमी झाल्यानंतर कॉन्ट्रास्ट पण थोडंसं नॉर्मल कमी करायचं. असं कमी केल्यानंतर मित्रांनो ओके ती पण इमेज इथं ॲड झाली का. इमेज ॲड झाल्यानंतर मित्रांनो जे अजून एक इफेक्ट दिला मित्रांनो तो इफेक्ट ॲड करण्यासाठी ॲड फोटोमध्ये जायचं. ॲड फोटोमध्ये गेल्यानंतर जे काही इफेक्ट आपण तो इफेक्ट इथं ॲड करून घेऊ का. इफेक्ट ॲड करण्यासाठी बघू शकतो असं वगैरे गेलं तुझं स्मोकचा इफेक्ट झाला नाही का. स्मोकचा इफेक्ट ॲड करण्यासाठी याला फुल असं मोठं करून घ्यायचं. मोठं केल्यानंतर थोडंसं खाली करून टाकू अशा प्रकारे. इथं आपण याला अशा प्रकारे खाली घेतला नाही का. बघूया जे काही एकदम खतरनाक पद्धत आपलं जे काही बॅनर आज इथं झालं नाही का एकदम क्लिअर बघूया फुल एच डी क्वालिटीमध्ये बॅनर इथं क्रिएट झालं नाही का. बॅनर इथं क्रिएट झाल्यानंतर मित्रांनो इथे स्टेप करण्यासाठी जे काय आपलं तसं प्रत्येक आपलं जे काही लोगो वगैरे आपण तिथे ॲड करून घेतलं नाही का. असं वगैरे सगळं झालं. याला ओके करून टाकायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघूया तसं झालं. याला सेव्ह करण्यासाठी मित्रांनो ड्रॉ टूलमध्ये जायचं आहे. ड्रॉ टूलमध्ये गेल्यानंतर याला वरती लेअरवरती जायचं आहे. आपलं जे काही इमेज सिलेक्ट करायची. इरेजरमध्ये जायचं आहे. इरेजरची साईज वगैरे जे असेल ती साईज इथं ॲडजस्ट करायची. फोटोला झूम करायचं आहे. कोपऱ्यामध्ये असं इरेज करून घ्यायचं. 3 डॉटमध्ये जायचं. इथं सेव्ह ॲज म्हणायचं. बघू शकता आपली इमेज इथं एकदम फुल HD क्वालिटीमध्ये सेव्ह झाली आहे. बघू फुल HD क्वालिटीमध्ये आपण इथं बनवलं का टेक्स्ट वगैरे खतरनाक अशा पद्धतीने
बघा इथं बॅनर क्रिएट झाला. तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला, आपला बॅनर कसा वाटला तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. चला मित्रांनो भेटू.